सीझन मध्ये 4 वेळा एकमेकांच्या समोर आलेत. 2 वेळा शिवशक्ती कडाव जिंकलाय, 1 वेळा श्री 11 सांदई आणि चौथा सामना या सीझन मध्ये सुरू आहे. यस, सांदई संघ 2 वेळा जिंकलेला आहे, 1 वेळा शिवशक्ती कडाव आणि आता चौथ्यांदा एकमेकांच्या समोर आहेत. आणि हेच ते मैदान होतं ज्या मैदानावरती एकदा शिवशक्ती कडाव संघाने सांदैला पराभूत केलं होतं. आता पुन्हा तेच मैदान, टार्गेट 58चं आणि गेम इज ऑन. 30 बॉल 58, 22 गायकवाड पॉवर प्ले मध्ये. पहिलाच बॉल बॅटची कडा, प्लेड ऑन, फलंदाज आउट. मंगेश कोळंबे इथून परतलाय. पहिल्याच बॉल वरती पहिल्या विकेटचं पतन केलंय 22 गायकवाडने. फलंदाज आउट. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती मंगेश कोळंबे परतलाय. इन ॲट नंबर 3 आतिश कोळंबे मैदानाच्या आतमध्ये इन झालेले. नॉन स्ट्रायकर शांताराम कोळंबे आणि येणाऱ्या 29 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष येते 58 धावा संख्येत. 29 बॉल 58 धावा म्हणजे 12 रन्स. रिक्वायर्ड रन रेट 12च आहे आणि 12च्या रिक्वायर्ड रन रेटने ही टोटल यांना चेस करायची आहे. 22 गायकवाड शिवशक्ती कडाव संघाचा पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर आहे जो P1च्या ओव्हरमध्ये. 22चा हा चेंडू आतिशच्या बॅटमधून स्ट्रोक, भरपूर उंच आणि तेवढाच लांब. लोंगोनच्या डोक्यावरून ठोकला आतिश कोळंबेने षटकार. बिग फाईट मॅच आणि या मोठ्या मॅच मध्ये मोठ्या टीमच्या अगेन्स्ट आतिश कोळंबे आल्या त्याने सिक्सर मारलाय. या दोन संघामधील हे द्वंद्व जे स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजपच्या क्रीडांगणावरती सांदई टीम आतिशला मैदानावरती पाठवण्यात आलं आणि त्यानंतर प्रॉपर कनेक्शन झालं आणि हा षटकार. 2 बॉल 6. हाफ ट्रॅकर आतिशचा शॉट हवेत आहे. इथून कॅचची संधी आणि कॅच पकडली आहे सेकंड अटेम्प्ट मध्ये. फलंदाज आउट. 1 मोर विकेट. टीमची टोटल 6. डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यानंतर होणारी मॅच जय हनुमान कळंबोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल गावडे जांभिवली संघ. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण या आणि या क्रीडांगणावरती आगमन होत आहे. खरं तर स्वर्गीय भास्कर 11 अंजप क्रिकेटचा कोहिनूर हिरा, अष्टपैलू स्टार प्लेयर, 40+ आहेत आणि एक लिजेंड मारुती माळी यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत. राज गोरे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि 22 गायकवाडच्या अगेन्स्ट आता फलंदाजी स्टान्स वरती रेडी. राजने इथून मात्र ड्राईव्ह केलाय. गॅप शोधलाय. खेळाडू पोहोचतील का स्वीपर मध्ये? खराब फिल्डिंग झाली. चेंडू सीमा पार. मिस्टेक मधून आलेला हा श्री 11 सांदैसाठी चौकार. 4 बॉल रन्स 10. 4 बॉल आणि 10 धावा. एक मिस्टेक फार महत्वाची. हा चौकार अडवायला हवा होता. समोर चेंडू होता. 2 रन तरी वाचवता आले असता. राज गोरे
लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही लेफ्ट हँड आहेत. मग जिथे राईट हँड बॅटर अपयशी ठरले तिथे लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आत. स्टेप आउट केलं होतं राजने, हाईट दिली आणि इथून डॉट बॉल. 5 बॉल 10. आक्रमक रवैया म्हणजे एक आपण 90चा काळ पाहिला जिथून ऑस्ट्रेलिया संघाने आक्रमकता दाखवली होती. लगातार विश्वचषक त्याने जिंकले होते. अगदी तसाच आक्रमक रवैया शिवशक्ती कडावचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. श्री 11 जयशंकर चांदईचा पाहिलेला आहे. आणि आता 5 बॉलमध्ये 10 रन. 3 डॉट बॉल काढलेत भावेश गायकवाडने. 2 बॉलवरती रन्स आलेले आहेत आणि शेवटच्या बॉलची फेक करेल. रनअप मध्ये मिस्टेक. मॅच रंगणार कारण 58 धावसंख्या देखील चांगली उभारली आहे शिवशक्ती कडावने. आज 50शी पार धावा जात नव्हत्या पण शिवशक्ती कडावने 57 उभारल्यात. भावेश गायकवाडचा लास्ट बॉल, शेवटचा बॉल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं समाप्त झालं. रन्स आले 10. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 48 धावांची. 24 बॉल 48 धावा. कमॉन डीजे चेतन. स्वर्गीय भास्कर मिनमिने कायम आठवणीत राहणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आठवणींना जागे करत असताना निरंतर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. अंजपकरांच्या वतीने नवीन वर्ष आलं. 11 जानेवारी ही तारीख आली. 11 जानेवारी या स्पर्धेला स्वर्गीय भास्कर मिनमिने यांना आम्ही एक भावपूर्ण श्रद्धांजली. 12 तारीख खरं तर स्पर्धा आपण शनिवार रविवार खेळवतो पण उद्या स्मृती दिन आहे. कुशलचा हा वेगवान बॉल थोडा दिशेने बरकटलाय, बाहेर निघाला चेंडू. व्हाईट बॉलचे धावा ऍड होईल. टीमची टोटल 11. 12चं रिक्वायरमेंट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये आता 12च्या सरासरीने रन्स करायच्या. 4 ओव्हर मध्ये 48, एक कमी झालेली आहे. 24-47 टार्गेट आहे. फुल टॉस. शांताराम कोळंब्याच्या बॅट मधून स्क्वेअर लेग मधून चेंडू. खेळाडू आलाय समोरून अडवण्यासाठी, अडवलाय चेंडू. गुड फिल्डिंग. ओव्हर थ्रो होता पण बॅकअप होतं. 2 धावा ऍड झाले. 1 बॉल 13 धावा. 11च्या 11 खेळाडूंची मुवमेंट होती या बॉलवरती. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये हे अनुभवी कसलेले खेळाडू जेव्हा असतात ना, बॉल एकच खेळाडू अडवत होता पण बाकी 10 खेळाडूंची हालचाल होती. हा ऍक्टिव्हनेस तुम्हाला ठेवावा लागतो आणि तो ऍक्टिव्हनेस शिवशक्ती कडाव संघाच्या फिल्डिंग मध्ये. शांताराम कोळंबे सध्या बॅटिंग करतायत. ऑन स्ट्राईक वरती कुशलच्या अगेन्स्ट आहेत. कुशलचा हा चेंडू पुढे आले होते. ऑफ स्टिक वरती येऊन कट करण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल. 2 बॉल टीमची टोटल आहे. नव फलकावरती 13 धावा. शिवशक्ती कडाव श्री 11 जयशंकर चांदई. जेव्हा जेव्हा या 2 टीम मध्ये मॅच होते ना बघायला मजा येते. शांताराम कोळंबेने जर 2 बॉल मध्ये 2 सिक्सर लगावले बॅक टू बॅक. हरिश्चंद्र जाधव आंथरड नीड स्वर्गीय वासुदेव 11 चे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. कुशलच्या गोलंदाजीवरती शांताराम कोळंब्याच्या बॅट मधून हवाई सफर घडवणारा, हरिश्चंद्र जाधव साहेबांच्या पारितोषिकाकडे वाटचाल करणारा हा रिव्हर्स अटेम्प्ट हिट केलाय. शांताराम कोळंब्याच्या 2 बॉल मध्ये केल्या धावा 10. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये धावा संख्येवरती. टोटल धावा संख्या 23. 4 बॉल आणि 23 धावा. 2 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्या होत्या कुशल गुरवच्या बॉलिंग वरती. बॉलिंग अटॅक पॉवरफुल वाटत होता आणि तिथे ही पॉवर खेचण्याचं काम केलं शांताराम कोळंबेने. 4 बॉल टीमची टोटल 23. चांगली बॅटिंग सुरू आहे शांताराम कोळंबेची.
कुशलच्या अगेन्स्ट खोदून काढलाय चेंडू, समोर स्टंप वरती लागलाय. दोनही बॅटर रन साठी इंटरेस्टेड होते, पण विकेटच्या दरम्यान रन्स घेऊ दिलेली नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं. कुशल गुरवने फिल्डिंग केली. तीनही स्टंप वरती चेंडू लागला नसता तर सिंगल नक्की आली असती, पण डॉट बॉल. 5 चेंडू समाप्त झाले, 23 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 58चं टार्गेट आहे. मॅच जबरदस्त रंगेल. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना नक्की जाईल. जेव्हा जेव्हा मॅचेस झालेले आहेत शेवटच्या ओव्हर पर्यंत चांदई आणि कडाव मध्ये सामने रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहिलेले आहेत. आता तशीच एक रोमांचक मॅच. आणि कुशल गुरवने जर का शांताराम कोळंबेला क्लीन बोल्ड केलं तर स्वर्गीय वासुदेव नंतर नीटचे संगमालक हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 500 रुपये असतील. दोघांनाही पारितोषिक लावतात हरिश्चंद्र जाधव. शॉट शांतारामच्या बॅट मधून आडव्या बॅटने ऑन साइडला धमाका. ऑन साइडला शांताराम कोळंबेचा ब्लास्ट. कुशल गुरवला ठोकला हा दुसरा षटकार. ओव्हर कंप्लीट. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. व्यासपीठावरती रुपेश थोरवे दादा मंचावरती त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस इथे करणार आहोत. व्हॉलेंटियर बघा जे आमचे स्वयंसेवक आहेत अंजप गावचे, स्टेजच्या उजव्या बाजूला जर आपण चेंडू अडवला तरी तुम्हाला 100 रुपयाचा कॅश प्राइज नरेश दादा मिनमिन यांच्याकडून देण्यात येईल. नरेश दादा ज्या ठिकाणी जातात त्या बाजूला जर आपण थांबला चेंडू अडवला तरी 100 रुपये. बघा आमचे गोलू बोलू ढोलू तिघे पण निघालेत. अठरा बॉल 29चं टार्गेट आहे. भावेश गायकवाड आलेले आहेत बॉलिंग मार्क वरती आणि समोर येतो फलंदाज राज. रिव्हर्स पहिलाच बॉल प्रॉपर कनेक्ट आला नाही बॅट वरती. एक सिंगल रन आली. शिवशक्ती कडावानी श्री 11 जयशंकर चांदई या दोन टीम साठी आता कॅश प्राइज आहे. दोन्ही बाजूने कॅश प्राइज 1. हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून जर भावेश गायकवाडने शांताराम कोळंबेची विकेट घेतली, 2 बॅक टू बॅक घेतल्या विकेट तर 500. आणि शांताराम कोळंबेने जर भावेश गायकवाडला 2 6 मारले बॅक टू बॅक तर हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 500.
कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दिवसाची स्पर्धा असो का रात्रीची स्पर्धा, आपली स्वतः खुर्ची घेऊन जाणारे एकमेव प्रेक्षक मध्ये हरिश्चंद्र जाधव. शॉट शांतारामच्या बॅटमधून ऑन साइडला, लॉंग ऑन कडे चेंडू, सिंगल रन मिळेल. 16 बॉल 27 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 27 धावा अजून करायच्यात. गावडे जांभिवली संघाचे कर्णधार टॉस साठी या आपण, आणि जय हनुमान कळंबोली संघाचे कर्णधार टॉस साठी या. जर दोन्ही कॅप्टन ही ओव्हर संपण्याच्या आतमध्ये आले नाहीत तर सामना मग आम्हाला कमी षटकांचा खेळवावा लागेल. चांगला बॉल भावेश गायकवाडचा. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. शिवशक्ती कडाव संघाला पुनरागमन करून देण्यासाठी भावेश गायकवाडचे एफर्ट्स आहेत. 15 बॉल आणि अजूनही 27 करायच्यात. कांटे की टक्कर सध्या सुरू आहे. फुल टॉस होता, अपील जोरदार आणि विकेट. LBW फलंदाज आउट. येणारे 14 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे टीम श्री 11 जयशंकर सांदैला. जय हनुमान कळंबोली आणि गावडे जांभिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यावं. वारंवार तुमच्यासाठी आम्ही सूचना करतोय, टीम कळंबोली आणि टीम जांभिवली आपण टॉस साठी यावं. 14 बॉल आणि 27. शिवशक्ती कडाव आणि त्याचबरोबर श्री 11 जयशंकर सांधई शेवटपर्यंत लढणारे हे संघ कधीही कुठल्याही स्पर्धेमध्ये सहसा हार मानत नाही. असे हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या उभे टाकलेले आहेत. 14-27. 22-6 चेंडू. पंच चर्चा करतात. बघा, आयोजकांच्या वतीने सूचना आहे सर्व टीम साठी की जर अंपायरला वाटलं तर ते रेफर करू शकतात. अंपायरला वाटलं तर रेफर करू शकतात. व्हाईट बॉल साठी अंपायरला वाटलं तर रेफर करू शकतात. टीम साठी व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आपण देत नाही आहोत. 5वा चेंडू इथून डॉट आलाय. 13 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स हव्यात 27. तेरा बॉल. शेवटचा बॉल आहे भावेश गायकवाडचा. अंतिम बॉल आहे. शॉट वैभव थेरच्या बॅट मधून. कॅच ड्रॉप आणि चौकार. मोठी मिस्टेक. चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि या दरम्यान आपण पाहतोय जांभिवली संघाचे स्टार प्लेयर ओमकार गावडे यांचं आगमन झालेलं आहे. ओमकार
आपलं स्वर्गीय भास्कर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत आणि ओमकार गावडे याचं आपण मनपूर्वक स्वागत करतो टीम जांभिवली. वॉर्म वेलकम आणि जय हनुमान कळंबोली. मास्टर माइंड कर्णधार दशरथ देशमुख सर आपणही या. आपलं देखील सहर्ष स्वागत आणि लगेच आपण दोन्ही टीम दरम्यान टॉस इथे करणार आहोत. त्याचबरोबर दुर्वा 11 सावळे संघाचे चॅम्पियन कर्णधार राहिलेले तर दिग्गज खेळाडू हरेश धुळे यांचं देखील आगमन झाले. हरेश दादा आपणही यावं. आपलं देखील अंजपकरांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि आपला देखील सन्मान आम्ही मुख्य स्वागत कक्षामध्ये आम्ही करीत आहोत. हरेश दादा आपण या. ओमकार गावडे यांचं अत्यंत मनपूर्वक अत्यंत सन्मानपूर्वक त्यांचं स्वागत आम्ही करतोय. सुभाष रटाडे यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर हरेश धुळे दादा दुर्वा 11 सावळे संघाचे चॅम्पियन कॅप्टन आणि दिग्गज खेळाडू राहिलेले आहेत त्यांचं कर्णधार रुपेश जोगळे यांच्या शुभ हस्ते. म्हणजे एका कॅप्टनचं स्वागत अंजप संघाच्या कॅप्टन रुपेश जोगले यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. वॉर्म वेलकम हरेश. कालचा पराभव थोडा जिव्हारी लागला असेल सावळे संघाच्या. वंजारपाडा B+ने 6 बॉलमध्ये 6 धावा करू दिल्या नाहीत आणि फायनलमध्ये आज ROE 11 वंजारपाडा B+ हा संघ खेळणार आहे. थँक्यू सो मच. आणि मी दशरथ देशमुख सरांना विनंती करेल सर आपण यावं. आपल्या टीम झेल चांगली झेल पकडली. शांताराम कोळंबेची विकेट. श्री 11 जयशंकर चांदाईला दिलाय धक्का. कट करण्याच्या नादामध्ये सहज सोपी कॅच दिली आणि अफलातून समोर डाईव्ह लगावला आणि फलंदाज आउट. 11 बॉल रन्स पाहिजेत अजूनही 23. कम ऑन डीजे. खरं तर खेळाडूंवरती बक्षिसांची खैरात करत असणार हरिश्चंद्र जाधव साहेब. पण हरिश्चंद्र जाधव साहेबांकडून नेहमीच कॉमेंटेटरला देखील साहेबांनी भरपूर बक्षिसं दिलेली आहेत आणि 200 रुपये कॅश प्राइज त्यांनी दिलेले आहे. थँक्यू सो मच हरिश्चंद्रजी जाधव. 11-23 चिरागचा हा शॉट विकेट किपर प्रकाश बदेच्या हातात. आणखीन एक बॅक टू बॅक झटका. आता थँक्यू प्लेयरला विनंती करेल संतोष दादा आणि दशरथ देशमुख सर आपण दोघांनी यावं. आपल्या दोघांचाही सन्मान अंजपकरांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. मी हनुमंत मिनमिने दादा आणि जनार्दन ठोंबरे दादा विनंती करेल. हनुमंत दादा आपण आधी संतोष घारे सर यांचा सन्मान करावा. एव्हरग्रीन प्लेयर आहेत. नेहमी जसं वय वाढेल तसा सदाबहार ज्यांचा खेळ आहे अशा संतोषजी घारे यांचं आगमन आपण करू. 2 बॉल 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज विक्रांत. विकेट हॅट्रिक वरती होता. ऋतिक कोळंब्याच्या बॅटमधून शॉट आलाय. वेगाने धावला कुशल गुरव. बॉल पर्यंत फेक करतोय. आक्रमकता. 1च रन. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. रुपेश सोरवे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. आधी आपण शॉट वैभवच्या बॅटमधून आला. लॉंगॉनच्या दिशेने अभि होता त्या ठिकाणी. कलेक्शन मध्ये विलंब झाला आणि या दरम्यान 2 धावा. 20 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 8. 20 धावांची गरज आणि पुढील मॅचचा टॉस आपण करतो रुपेश थोरवे दादा यांच्या शुभ हस्ते. 8 बॉल 20 ची गरज आहे आणि जयहनुमान कळंबोली कॅप्टन दशरथ सर, जांभिवली टीमचे कॅप्टन ओमकार गावडे या दरम्यान टॉस रुपेश थोरवे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलाय कळंबोली टीमने. डिसिजन येईल. शॉट वैभवच्या बॅटमधून आकाशाची उंची आणि आमच्या व्हॉलंटियरची गर्दी. 6 मॅच मध्ये
पूर्णपणे आता पकड बनवत होता शिवशक्ती कडाव, आणि ही पकड आता निसटली वैभव थेरच्या सिक्सरने. कारण येणाऱ्या 7 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. सात बॉल आणि 14 धावांची गरज. विक्रांतचा शेवटचा बॉल. वैभवच्या बॅट मधून आणखीन एक सुसाट वेगाने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ट्रिमेंडस डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग. 2 बॉल 6 बॉल 8. अंजपचं मैदान मागील वर्षी खरं तर याच मैदानावरती क्वालिफाय मॅच मध्ये शिवशक्ती कडावने श्री 11 जयशंकर चांदाईला पराभूत केलं होतं. या सीझन मध्ये क्वालिफायची मॅच होती, ट्रॉफी हुकली होती चांदाईची, कारण शिवशक्ती कडावने हरवली होती. तेच मैदान पुन्हा दोघे एकमेकांच्या समोर आलेत. आणि आता वाकसच्या स्पर्धेला पुन्हा भेट झाली. तिथं चांदाईने त्या पराभवाची याच मैदानावरती परतफेड केली. आता परत याच मैदानावर तिसऱ्यांदा भिडलेत आणि सीझन मध्ये चौथ्यांदा. 6 मध्ये 8 ही ठसन आहे या दोन टीम मधली क्रिकेटच्या मैदानाच्या मध्ये. आणि हे क्रिकेट शिवशक्ती कडाव श्री 11 जयशंकर चांदाई नेहमीच मैत्रीपूर्ण लढत राहिलेली आहे. आणि आता 6 बॉल 8. भरपूर आठवणी आहेत या दोन टीम मध्ये झालेल्या मॅचेसच्या. 6 बॉल 8 चा थरार. पहिलाच बॉल समोर खेळलेत. भावेश पोहोचलाय चेंडू पर्यंत. सिंगल. 5 बॉल 7. 2017 हे वर्ष मला आजही आठवते की शिवशक्ती कडाव श्री 11 जयशंकर चांदई मध्ये गुडवनवाडीच्या मैदानावरती मॅच बघायला मी गेलो होतो, जेव्हा क्रिकेट आणि माझा फार दूरवरचा पण संबंध नव्हता. फक्त शांताराम कोळंबे हा नक्की कोण आहे बघण्यासाठी मी गुडवनवाडीला गेलो होतो. आणि त्याने दामत संघ जो 2 मॅच जिंकला त्यांना कोण हरवेल याची चर्चा पब्लिक मध्ये होती. आणि शांतारामने 3 बॉल 18 ची गरज असताना अक्रम या बॉलरला 3 बॉल मध्ये 3 सिक्सर मारले होते. अक्षरशः पब्लिकने शांतारामला उचलून स्टेजवरती आणलं होतं. आणि मी तेव्हा पब्लिक मध्ये बघून शांताराम कोण आहे बघत होतो. आणि त्यानंतर कडाव संघाला देखील पराभूत केलं होतं तिथे. या दरम्यान यस बॅटर बघायचंय. अंपायर सांगतायत यस पंचांचा निर्णय, अंपायर डिसिजन विल बी फायनल. 4 बॉल 7 रनची आता गरज आहे. 4 बॉल 7. चला फिल्डर आपण बॅक टू द फिल्डिंग वा. शिवशक्ती कडाव श्री 11 जयशंकर चांदई. सो बॅट्समन या ठिकाणी 4 बॉल 7 रनची गरज आहे. चार बॉल 7 बघायचं. अजूनही हा संघर्ष संपलेला नाहीये. 4 बॉल 7 ही मॅच आहे. शिवशक्ती कडाव विपक्ष श्री 11 जयशंकर चांदई. आक्रमकता साहजिक आहे कारण सामना क्लोज एन्काउंटर आहे. अपील या वेळी देखील दर्शन होता. 1 रन. 3 बॉल आता 6 रनची गरज आहे. जिंकण्याची धडपड सर्व खेळाडूमध्ये दोन्ही टीम मध्ये. 3 बॉल 6. ऋतिक कोळंबे, वैभव थेर मॅचला फिनिश करण्यासाठी 1 हिट काफी आहे. आणि 3 मध्ये 6 ची गरज आहे. कळंबोलीने टॉस जिंकलाय. संतोष सर डिसिजन बॉलिंग करण्याचा. आणि बॅटिंग असेल जांभिवली टीमची. ओमकार गावडे अँड टीम जांभिवली आपल्याला पुढील मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे. आपण स्टेजकडे सर्वांनी या टीम जांभिवलीला बॅटिंग करायची आहे. आणि इथे 3 बॉल 6 ची गरज आहे. रोमांचक मुकाबला. ऋतिक साठी हा चेंडू. दर्शनचा चेंडू व्हाईट बॉल. लेग स्टिकला अगदी मिस करणारा चेंडू होता पण बाहेर होता. 3 बॉल 5 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज दर्शन, फलंदाज ऋतिक. 3 बॉल 5 असा हा सामना.
ऋतिकच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय ऑन साइडला. खेळाडू आहेत, वेग वेग राखलाय. दोन फलंदाज, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. आता 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी रन्स हव्यात 3. 2 बॉल 3. चित्त थरारक असा सामना, उत्कंठावर्धक अशी मॅच. 2 बॉल 3 जिंकणार कोण? शिवशक्ती कडाव की त्यांच्या विरोधात श्री 11 जयशंकर सांधई. कित्येकदा एकमेकांच्या समोर आलेले आहेत, कित्येकदा एकमेकांना त्यांनी पराभूत केलेले, धूळ चाललेले, एकमेकांना हरवलेले. पण आता 2 बॉल 3 पुन्हा एकदा काटेकी टक्कर ठसन आहे 2 टीम मध्ये. आणि क्रिकेटच्या मैदानावरती हे द्वंद्व आता 2 बॉल 3 वरती. ऋतिकच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू, अभिचा थ्रो नक्की कोण कॅरी करेल? आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्या 2. आता मॅच शेवटच्या बॉल वरती. 1 बॉल आणि 1 धावेची गरज. मैदानाच्या सर्व बाजूने आमचे बसलेले प्रेक्षक देखील उभे राहिलेत. आणि हा मुकाबला, हा महामुकाबला मॅच जरी पहिल्या राऊंडची असेल तरी शिवशक्ती कडावा आणि श्री 11 जयशंकर सांधई काय क्रिकेट दाखवलं या 2 टीम मध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. 1 बॉल 1. स्वर्गीय भास्कर स्मृती चषक अंजप काल सेमीफायनल झाली होती. 1 बॉल 1. आणि आज देखील पहिल्या फेरीतील 3री मॅच आली. 1 बॉल 1. बिग बॅटल. आणि या 2 टीम मध्ये आता एकच चेंडू 1 धावेची गरज आहे. आणि हा मोमेंट कित्येकदा बऱ्याचशा खेळाडूंनी, बऱ्याचशा टीमने अनुभवलेला आहे. आता हे 1 बॉल 1 धावेचं समीकरण कोणाच्या बाजूने झुकेल आणि कोण जिंकणार? प्रेडिक्शन आमच्या स्टेजवरती बसलेल्या सर्व आमच्या प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं प्रेडिक्शन सुरू आहे. आता 1 बॉल 1 मध्ये कोण बाजी मारणार? कारण जो जिंकेल त्याच्यासाठी अविस्मरणीय असा सामना असेल. एक मेमोरीज असतील, आठवणी असतील या स्पर्धेच्या. 1 बॉल 1. भरपूर चर्चा आहे, भरपूर प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढली आहे, उत्सुकता आहे की आता कोण जिंकणार? 1 बॉल 1. व्यासपीठावरती बसलेले हरिचंद्र जाधव साहेब, रुपेश थोरवे दादा, लक्ष्मणजी माळी, रामदासजी मिनमिने, हनुमंतराम मिनमिने, जनार्दनजी ठोंबरे, नरेश दादा मिनमिने, सुभाष राठाडे दादा, दशरथ देशमुख सर, संतोष घारे सर, सगळे विचारात पडले की आता 1 बॉल 1 काय घडेल. भरपूर वेळ आता इथून घेतला जातो. शिवशक्ती कडाव फिल्डिंग सेट करतीये. कारण 1 बॉल 1 एकच संधी आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला. जिंकलात तर पुढे आणि हरलात तर बाहेर. त्यामुळे आता 1 बॉल 1 मध्ये काय घडेल? मैदानाच्या सर्व बाजूनी सर्व खेळाडूंना अलर्ट राहण्याच्या सूचना. जणू काय एखादं मोठं युद्धाची पुकार असते तसा करत आता 1 बॉल 1. एक बॉल एक. जांभिवली संघ देखील बघतोय, कळंबोली संघ देखील बघतोय की हा सामना आता 1 बॉल 1. आणि हा चेंडू शेवटचा विकेट किपरच्या हातात आणि रोमांचक मॅच मध्ये विजय संपादन केला शिवशक्ती कडावने. दर्शनने टाकलेला चेंडू विकेट किपरच्या हातात गेला. वैभव धावला, पोहोचला, पण ऋतिक पोहोचू शकला नाही. 30 बॉल 60 बॉलची ही कडवी झुंज एका रनने कमी पडले. कंपल्सरी चेसिंगने खरं तर पराभव स्वीकारावा लागला तो श्री 11 जयशंकर सांधईला. हार्ड लक. 1 रनने मागे पडले आणि विजय संपादन केलाय तो शिवशक्ती कडाव संघाने. आणि शिवशक्ती कडाव संघाचा या विजयाचा हिरो ठरलाय खरं तर ज्याने ही धाव संख्या डिफेंड केली. 6 बॉल मध्ये गरज होती 8 धावांची आणि ती धाव संख्या वाचवणारा दर्शन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दर्शन ठरलाय या विजयाचा शिल्पकार. काय बॉलिंग केली दर्शनने. आणि शिवशक्ती कडाव संघाने या वर्षीच्या सीझन मध्ये 2-2 ने आता बरोबरी साधली ती श्री 11 जयशंकर सांधईशी. चला मी दर्शनला इन्व्हाइट करेल की आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी हवा. आणि हार्ड लक टीम श्री 11 जयशंकर सांधई. 1 रन फक्त कमी पडली.
दर्शन ठरला या विजयाचा हिरो आणि दर्शनला इन्व्हाइट करूया आपण प्लेअर ऑफ द मॅच. भावेश गायकवाडचे 2 ओव्हरचा स्पेल, कुशलची ओव्हर, विक्रांतची ओव्हर, पण दर्शन या सर्व परफॉर्मन्स वरती भारी ठरला आणि दर्शनला आपण देतो प्लेअर ऑफ द मॅच. 1 डझन